नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 27. शारदाला काही केल्या झोप येत नव्हती, म्हणून ती सारखी कूस बदलत होती. अनुचा फोन ठेवल्यानंतर तिला वाटलं होतं की प्रल्हादला कॉल करून चांगलं सुनवावं, पण तिने तो विचार बाजूला सारला. प्रल्हादला आपली थोडी सुद्धा काळजी नाही असंच तिला वाटत होतं. नाहीतर तिला भेटल्याशिवाय तो अजिबात गेला नसता. पण आपण त्याचा इतका विचार का करत आहोत हेच तिला समजत नव्हतं. रात्री दारावरची बेल वाजली. त्यावेळी श्यामली हॉलमध्ये बसून केशव सोबत कॉलवर बोलत होती. सुदर्शन झोपले होते. तिने दरवाजा उघडला. भाऊजी तुम्ही? श्यामलीचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. शारदाला भेटायला आलो होतो, प्रल्हाद म्हणाला आणि ती हसायला लागली. असं होय, म्हणजे आता तुम्हाला एक रात्रही माझ्या ताईशिवाय करमत नाही. श्यामलीने हसतच त्याला आतमध्ये घेतलं. प्रल्हाद चांगलाच ओशाळला होता. कोण आहे शामू? शारदा केस बांधत बाहेर आली. प्रल्हादला समोर पाहून तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, पण तो मात्र एकटक तिला पाहत होता. ब्ल्यू कलरची नाईट पॅन्ट व त्यावर बेबी पिंक कलरचा टी शर्ट, ज्यावर छोटे छोटे मिकी माऊसचे सिम्बॉल होते, ज्यामध्ये ती कमालीची क्यूट दिसत होती. त्याची तर तिच्यावरून नजर हटत नव्हती, कारण घरी असताना ती साडीमध्ये झोपत होती. तुम्ही बसा, मी खायला काहीतरी बनवते, श्यामली म्हणाली. मी जेवण करून आलो आहे, प्रल्हाद म्हणाला. शारदा रागात आतमध्ये निघून गेली. तुम्ही ताईच्या रूममध्ये जा, बाबा झोपले आहेत, नाहीतर त्यांना उठवलं असतं, श्यामली म्हणाली. म्हणून तो तिच्या रूममध्ये निघून गेला, तर शारदा पाठमोरी उभी होती. तुम्हाला यावेळी यायला कोणी सांगितलं होतं? सकाळी आला असता तरी चाललं असतं. शारदाचा राग अजूनही नाकाच्या शेंड्यावर होता. तुम्ही माहेरी येणार होत्या हे लक्षातच राहिलं नाही. मी जाणून बुजून काहीच केलं नाही, खरंच सॉरी, प्रल्हाद खाली मान घालून म्हणाला. तुम्हाला शेतीच्या पुढे काही दिसलं तर लक्षात राहील ना. मी तर म्हणते तुम्ही लग्नच करायला नको होतं, कारण तुमची शेती तुमचं सर्वस्व आहे. शारदाच्या बोलण्यातून त्याच्या प्रती असलेलं प्रेम स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे तो कुठेतरी सुखावला होता. त्याची तर तिच्यावरून नजर हटत नव्हती. शारदाची नजर जशी त्याच्या नजरेला भिडली, तिने लाजून नजर खाली झुकवली, कारण आपण त्याच्याबद्दल जास्त पॉझिटिव्ह होत आहोत हे तिच्या लक्षात आलं होतं. तुम्ही झोपा, आपण उद्या सकाळी बोलू. शारदा बेडवर झोपायला गेली. आपलं काय ठरलं होतं? मी तुमच्या घरी आल्यावर तुम्ही खाली झोपायचं आणि मी बेडवर झोपणार. तुमचा बिछाना खाली हंतरा आणि मला वरती झोपू द्या. प्रल्हाद हाताची घडी घालून एकटक तिच्याकडे पाहत होता. तशी ती भांबावली. मला खाली झोप येत नाही, हवं तर आपण दोघेही वरती झोपू, शारदा कसानुसा चेहरा करत म्हणाली. अजिबात नाही, आजची रात्र तरी तुम्हाला खाली झोपावं लागेल. थंडीमध्ये खाली झोपल्यावर काय अवस्था होते हे तुम्हाला समजायला हवं. प्रल्हाद अडून बसला होता. त्याला पाहून तिने राकीट लूक दिला व जमिनीवर बिछाना अंथरला व अंगावर पांघरून घेतले. तुमच्याकडे मी नंतर पाहते, शारदाने त्याच्याकडे पाठ केली आणि झोपून गेली. तसा तो हसायला लागला, कारण यापुढे त्याला जमिनीवर झोपावं लागणार नव्हतं, म्हणून त्याने जाणून बुजून असं केलं होतं.
पण त्याच्या अशा वागण्याने शारदा चांगली चिडली होती. त्यामुळे तिचा रुसवा घालवण्यासाठी त्याला आणखी कष्ट करावे लागणार होते. सकाळचे 8 वाजले होते. प्रल्हाद अजूनही शांत झोपला होता. नेहमी 5 वाजता झोपेतून उठणारा प्रल्हाद आज उठला कसा नाही हेच तिला समजत नव्हतं. काही वेळासाठी तिची नजर त्याच्या निरागस चेहऱ्यावर खेळली. झोपेमध्ये त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं. ती स्वतःशी हसली व तयार होऊन बाहेर गेली. आज उठायला उशीर झाला. आमच्या भाऊजींनी त्रास तर दिला नाही ना? श्यामली मुद्दाम तिला चिडवत होती. काहीही बोलू नकोस, नाहीतर मार खाशील. शारदाने हात उगारण्याची ऍक्टिंग केली म्हणून श्यामली खळखळून हसली. आज आमच्या भाऊजींसाठी चहा आणि नाश्ता तू बनवायचा, तेवढंच त्यांना बरं वाटेल, श्यामली म्हणाली. तुला माहित आहे मला जमणार नाही. तूच काय ते बनवून दे, नाहीतर म्हणतील तुझ्या घरी माझा नीट पाहुणचार झाला नाही. शारदाचं म्हणणं तिला पटलं. त्यामुळे श्यामलीने तिच्या हातामध्ये पोह्यांची प्लेट आणि चहा दिला. शारदा आतमध्ये आली तर तो अजूनही झोपला होता. मला खाली झोपवलं म्हणून माझी नीट झोप झाली नाही आणि स्वतः मात्र मस्त बेडवर लोळत आहे, शारदा स्वतःशी म्हणाली. अहो उठा, सूर्यदेव डोक्यावर आले आहे. शारदाने दोन्ही हाताने त्याला हलवलं म्हणून त्याने डोळे किलकिले केले. किती वाजले आहे? प्रल्हाद अजूनही आळोखे देत होता. सकाळचे 8 वाजले आहेत. शारदा थोडी गुस्सात म्हणाली. काय 8 वाजून गेले? मला जाग कशी आली नाही? ते गोठ्यामध्ये दूध घालायचं होतं, शेतामध्ये खत टाकायचं राहिलं आणि ती भाताची रोपं. बोलताना सहज त्याची नजर शारदावर गेली तर ती डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहत होती. त्याला आपण कुठे आहोत याची जाणीव झाली म्हणून त्याने जीभ चावली. कशाला थांबलात? बोला ना, मी ऐकत आहे. आता तर मला असं वाटायला लागलं आहे की मी उगाच लग्न केलं. शारदाचा राग पुन्हा उफाळून आला होता. तसा तो बेडवरून उठला व तिचे दोन्ही खांदे पकडले. आज पहिल्यांदा जागा बदलली त्यामुळे लक्षात राहिलं नाही. पण मला हेच समजत नाही की मी 8 वाजेपर्यंत झोपलोच कसा? प्रल्हाद म्हणाला. गुबगुबीत बिछाण्यावर झोपल्यावर कशी जाग येणार? इतर रात्रभर मी कूस बदलत होते, मला तर अजिबात झोप येत नव्हती. शारदाचा चेहरा पडला होता. तुम्हाला कोणी अडवलं होतं? बेडवर यायचं होतं ना. हा बेड आपल्या दोघांसाठी पुरेसा होता. प्रल्हाद पटकन बोलून गेला म्हणून तिने नजर खाली झुकवली. आपण बोलण्याच्या ओघात जास्तच बोलून गेलो याची त्याला जाणीव झाली म्हणून तो ओशाळला आणि बाथरूममध्ये निघून गेला. शारदाच्या लग्नानंतर जावई पहिल्यांदा घरी आले म्हणून सुदर्शन खुश होते. आपली मुलगी सुखात आहे यापेक्षा दुसरा आनंद त्यांच्यासाठी नव्हता. काही काम असेल तर सांगा, मी मदत करतो, प्रल्हाद म्हणाला. तुम्ही घरी आलात हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि असेही कोर्ट मॅरेज असल्यामुळे जास्त काही करायची गरज नाही. सुदर्शनराव यांना जावयाचं कौतुक वाटत होतं. मग निघतो मी, त्याचं काय आहे ना, घरी बरीच कामं आहेत, प्रल्हाद म्हणाला आणि शारदाचा चेहराच पडला. जायचं होतं तर कशाला आला? मला खरेदी करायची होती, वाटलं होतं तुम्ही सोबत याल, शारदा नाक मुरडत म्हणाले. तसा तो समजून गेला आपलं काही खरं नाही. तुमची इच्छा असेल तर आजच्या दिवशी थांबतो, प्रल्हाद म्हणाला. तशी तिची कळी खुलली, कारण तिलाही हेच हवं होतं.
प्रल्हाद अजूनही घरी आला नाही. त्यामुळे सोनालीला चांगलंच टेन्शन आलं होतं. त्या दोघांचं नातं इतक्या लवकर घट्ट होईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. असं जर झालं तर तिच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम होणार होता. कसला विचार करत आहे? अक्षय नुकताच कामावरून आला होता. प्रल्हाद दादा तुझ्या लाडक्या वहिनीला भेटायला तिच्या घरी गेला आहे. मी सांगून ठेवते अक्षय, अजूनही वेळ गेलेली नाही. जमिनीचं काय ते लवकर बघ. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की इतक्या कमी वेळात जाऊबाई प्रल्हाद दादाला आपलंसं करतील. दोघेही प्रेमामध्ये ठार वेडे झाले आहे, जे आपल्यासाठी धोकादायक आहे. सोनालीच्या डोक्यामध्ये भलतेच विचार सुरू होते. तू पण नको ते विचार करत असते. असं काही होणार नाही. आपली जमीन आपल्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही. अक्षय जास्त विचार करणाऱ्यातील नव्हता. तुला सांगण्यात अर्थ नाही. आपण हे चांगुलपणाचं नाटक आता माझ्या जीवावर आलं आहे. जेव्हापासून आईला कामामध्ये हातभार लावायला गेले, त्यांनी तर सर्व कामातून अंग काढून घेतलं आहे. दिवसभर मला घरामध्ये राबावं लागतं. त्यामुळे मी आपली आहे तशीच बरी आहे. सोनाली चांगलीच वैतागली होती. तुला सांगून उपयोग नाही. तुला जे करायचंय ते कर. अक्षय बाथरूम मध्ये निघून गेला. आजकाल अक्षय जास्त चिडचिडा झाला होता, जे सोनालीच्या नजरेतून सुटलं नव्हतं. या काही दिवसांमध्ये तिचं आपल्या नवऱ्याकडे लक्ष नव्हतं. त्यामुळे त्याच्या अशा वागण्याचं कारण तिला समजत नव्हतं. पण यापुढे अक्षयच्या बाबतीत ती हलगर्जीपणा करणार नव्हती. रात्री उशिरा शारदा आणि प्रल्हाद शॉपिंग करून घरी आले. आज दिवसभरात प्रल्हादच्या मनामध्ये शेतीचा विचार आला नव्हता, कारण शारदाचा सहवास त्याला मनापासून आवडला होता. पण याचा अर्थ असा नाही की तिचा राग उतरला होता. त्यामुळे त्याला बोलण्याची ती एकही संधी सोडत नव्हती. सर्वांची जेवणं झाली. त्यानंतर दोघे आपल्या रूममध्ये आले. मला निघावं लागेल. शेतीची बरीच कामं बाकी आहे. प्रल्हाद चेहरा पाडून म्हणाला. तुम्हाला कोणीही अडवलेलं नाही. तुम्ही स्वतःच्या मनाचे मालक आहात. त्यामुळे मला विचारण्याची तसदी घेऊ नका. त्याने कुठेच जाऊ नये असं शारदाला वाटत होतं. तुमचा राग अजूनही उतरलेला दिसत नाही. तो घालवण्यासाठी मी काय करावं तुम्हीच सांगा. प्रल्हादने शरणागती पत्करली. मी का सांगायचं? जर तुम्ही माझ्यावर रागवले असता तर मी माझ्या पद्धतीने तुमचा रुसवा घालवला असता. पण तुम्हाला बोलून उपयोग नाही, कारण तुम्हाला शेती सोडली तर दुसरं काही सुचत नाही. तुमच्या मनात माझा थोडा जरी विचार असता तर माझा रुसवा चुटकीसरशी घालवला असता. शारदाच्या बोलण्यावर त्याला काय करावे ते समजत नव्हतं. पण तितक्यात त्याला सागरचे बोलणे आठवले आणि त्याने मागचा पुढचा विचार न करता शारदाला घट्ट मिठी मारली. त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने ती भांबवली होती, कारण त्याचं असं वागणं तिला अपेक्षित नव्हतं. यापुढे मी तक्रारीची एकही संधी देणार नाही. फक्त यावेळी मला माफ करा, प्रल्हाद म्हणाला. पण त्याच्या बोलण्याकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं. त्याचा स्पर्श तिला हवा हवासा वाटत होता. त्यामुळे ती तशीच त्याच्या मिठीत स्थिरावली होती. नकळत तिचे हात त्याच्या पाठीवर फिरायला लागले. दोघेही कितीतरी वेळ एकमेकांच्या मिठीमध्ये होते. तिने त्याच्या भारदस्त छातीवर विश्वासाने डोकं टेकवलं. यावेळी त्याच्या मिठीमध्ये असताना ती एका वेगळ्याच विश्वामध्ये रमली होती, जिथे ती स्वतःचं सर्वस्व हिरावून बसली होती. काही वेळाने
प्रल्हाद भानावर आला, पण शारदा अजूनही त्याच्यामध्ये गुंतली होती. त्याने अलगद स्वतःची मिठी सैल केली. तसे दोघांचेही चेहरे एकमेकांच्या जवळ आले. तिच्या मिटलेल्या लांब सडक पापण्या व थरथरणारे होठ त्याला वेड लावत होते. त्याने अलगद तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे घेतले. यावेळी तिच्या जवळ जाण्याचा मोह त्याला प्रकर्षाने जाणवत होता, पण त्याने स्वतःवर संयम ठेवला व मनात नसताना तिला स्वतःपासून दूर केले आणि पटकन बाहेर निघून गेला, कारण यापुढे तिच्या नजरेला नजर देण्याचं धाडस त्याच्यामध्ये नव्हतं. प्रल्हाद सकाळी लवकर घरी आला होता. त्यावेळी सुलोचनाबाई आणि अनु हॉलमध्ये बसले होते. तू सुनबाईला भेटायला गेला होता तर सांगून जायचं होतं ना, मी उगाच काळजी करत बसले होते, सुलोचनाबाई म्हणाल्या. मी खूप घाईमध्ये होतो, त्यामुळे तुझ्यासाठी निरोप ठेवला होता. प्रल्हाद खुर्चीवर बसला. अनुने त्याच्या हातात पाण्याचा ग्लास दिला. ऐक ना दादा, श्यामलीच्या लग्नासाठी मला राहतं वहिनीच्या घरी जायचं आहे. वहिनी आणि श्यामलीने खूप फोर्स केला आहे. आईने परमिशन दिली आहे, पण तुझा होकार गरजेचा आहे, अनुने विचारले. तुझं राहतं जाणं योग्य वाटत नाही. लग्नाच्या दिवशी आमच्या सोबत चल, प्रल्हाद म्हणाला. ते कोणा परक्याचं घर नाही. पोरीची इच्छा आहे तर जाऊ दे ना, नाहीतर श्यामलीला वाईट वाटेल, सुलोचनाबाई म्हणाल्या. प्लीज ना दादा, फक्त 2 दिवस, मी वहिनी सोबत घरी येईल. अनुचं मन दुखवणं त्याच्या जीवावर आलं होतं. ठीक आहे, जा, प्रल्हाद म्हणाला. तशी तिची कडी खुलली आणि ती बॅकपॅक करण्यासाठी रूममध्ये निघून गेली. पण प्रल्हादच्या मनामध्ये अजूनही शारदाचे विचार येत होते. ती कधी एकदा घरी येते असं त्याला झालं होतं. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.